हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे एम-पी-एस-सी ॲस्पिरंट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, एम-पी-एस-सी कंबाईंड पी-वाय-क्यू सिरीज आपण चालू केली आहे. तर त्यामध्ये 2011 पासून तर 2024 पर्यंतच्या सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आपण बघत आहोत. तर त्यामध्ये पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ 2011 आणि 2012च्या 6 क्वेश्चन पेपर आपल्या बघून झाले आहे. ते लेक्चर तुम्ही बघितले नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. अत्यंत महत्त्वाची अशी पी-वाय-क्यू सिरीज आहे मित्रांनो. आयोगाने कशा प्रकारचे प्रश्न विचारले आहे, आयोगाचा कोणत्या टॉपिकवर भर आहे, तर ते पॉईंट तुमचे या पी-वाय-क्यू सिरीजमधून नक्कीच कव्हर होतील. आज आपण पी-एस-आय प्रिलिम एक्झाम 2013ची बघणार आहोत. तर त्यामधील काही क्वेश्चन आपले बघून झालेले आहे, तर बाकीचे क्वेश्चन आज आपण बघणार आहोत. तसेच मित्रांनो, तुम्हाला एम-पी-एस-सी नोट, चालू घडामोडी अपडेट हव्या असतील तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला फॉलो करू शकता. एम-पी-एस-सी ॲस्पिरंट हा टेलिग्राम चॅनल आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेला दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला? तर ऑप्शन दिले आपल्याला. कारण त्या कार्यक्रमात गांधीजी आणि काँग्रेसचा सहभाग नव्हता. सेकंड, कारण त्यात भारतीय मुसलमान सहभागी झाले नव्हते नाही. तिसरं, कारण गांधीजींना तुरुंगात टाकण्यात आले. फोर्थ आहे, कारण आकारलेला दंड अधिक होता. तर मित्रांनो, पुणे, ठाणे, धारवाड व मुंबई येथे पसरलेल्या दारूबंदी कार्यक्रम का आवरता घेण्यात आला? कारण तेथे आकारलेला दंड हा अधिक होता. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील 2 विधान दिले आहेत. अविधान आहे, फॅक्टरी ॲक्ट 1881 हा तसा कडक होता. बी, फॅक्टरी ॲक्ट्स 1881, 1892 व 1948 यात त्या घटकांना लागू केले गेले ज्यात कामगारांची संख्या उत्तरोत्तर कमी होत गेली. तर योग्य विधान कोणतं आहे किंवा कोणतं विधान चुकीचं आहे? तर मित्रांनो, यापैकी एकही विधान बरोबर नाही आहे. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत आपण काय म्हणाल? तर ऑप्शन दिले आपल्याला. मवाळांच्या आवेदनाबाबत ब्रिटिशांची थोडेसे द्यावायचे व बहुतांशी नाकारायचे अशी नीती होती. सेकंड, मवाळांच्या मते ब्रिटिशांची उच्चपदी नेमणूक राजकीयदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या व नीतिमत्तेच्या दृष्टिकोनातून अयोग्य होती. थर्ड काय दिले, ब्रिटिशांनी मवाळांकडे दुर्लक्ष केले कारण मवाळांना जनाधार नव्हता. आणि फोर्थ आहे, वरील एकही विधान अयोग्य नाही. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर काय आहे? तर वरील एकही विधान अयोग्य नाही, म्हणजे सर्व विधाने हे बरोबर आहेत. भारतीय राष्ट्रीय चळवळीतील मवाळ काळाबाबत. नेक्स्ट क्वेश्चन, एम डी कर्वे यांना मुंबई विद्यापीठाने कोणती सन्मानपूर्वक पदवी बहाल केली होती? तर मित्रांनो, कर्वेंना मुंबई विद्यापीठाने LLD ही पदवी बहाल केलेली होती. तर ऑप्शन सेकंड हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उमाजी नाईकाला पकडण्याचे इंग्रजांचे कोणते उपाय निरर्थक ठरले? तर ऑप्शन आहे, त्यांना पकडण्यास जाहीर केलेले रुपये 100 रुपये, 1200 रुपये, 5000चे बक्षीस, त्यांना मदत करणाऱ्या जाहीर केलेली देहदंडाची शिक्षा, आणि थर्ड आहे, विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे. तर मित्रांनो, उमाजी नाईकाला पकडण्याचे इंग्रजांचे उपाय निरर्थक ठरले कारण त्यांना पकडण्यास जाहीर केलेले 100, 1200 आणि 5000चे बक्षीस, त्यांना मदत करणाऱ्या जाहीर केलेल्या देहदंडाची शिक्षा आणि विविध संवेदनशील क्षेत्रात उभे केलेले नाक्यांचे जाळे. तर याचं उत्तर काय आहे? तर वरीलपैकी सर्व. तर ऑप्शन फोर्थ हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आदिवासी चळवळीच्या संदर्भात पुढील कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे. फर्स्ट आहे, शामराव व गोदबाई परोळेकर यांनी वारळीच्या उन्नतीसाठी बरेच परिश्रम घेतले. तर मित्रांनो, सेकंड, बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरू केले. थर्ड, ताराबाई मोडक यांनी ठाणे जिल्ह्यात कोसबाड येथे काम केले. फोर्थ आहे, अनंताई वाघ यांनी ताराबाई मोडक यांच्याकडून प्रेरणा घेतली. तर मित्रांनो, यापैकी अयोग्य विधान कोणतं आहे? तर बाळासाहेब खेर यांनी आपले कार्य हिंदू सेवा समाजाची स्थापना करून सुरू केले. तर हे विधान चुकीचं आहे. तर योग्य आन्सर कोणतं असेल? तर ऑप्शन सेकंड. नेक्स्ट क्वेश्चन, जोडायला लावा. पहिली कापड गिरणी, पहिली ताग गिरणी, पहिला लोखंड कारखाना आणि पहिला रेल्वे मार्ग. तर मित्रांनो, पहिली कापड गिरणी कधी सुरू झाली होती? तर ती 1854ला. तर फर्स्ट जोडी फोर्थला लागेल. पहिली तागगिरणी, तर पहिली तागगिरणी ही 1855ला सुरू झाली आहे. पहिले लोखंड कारखाना हे 1911ला आणि पहिला रेल्वे मार्ग हा 1853ला. तर यानुसार आपलं सेकंड ऑप्शन हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, राष्ट्रीय महामार्ग आणि महामार्ग क्रमांक दिला आहे, त्यांची जोड्या लावायची आहे. मुंबई आग्रा, तर महामार्ग क्रमांक कितवा आहे? तर NH3. मुंबई पुणे बेंगलोर, तर याचा क्रमांक किती आहे? तर NH4. पुणे नाशिक रोड, याचा क्रमांक NH50. आणि मुंबई कोकण गोवा, याचा क्रमांक NH70. तर याचे योग्य आन्सर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, मुंबईतील खालीलपैकी कोणत्या उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते? तर ऑप्शन आहे, दादर, चेंबूर, भायखळा आणि परेल. तर मित्रांनो, याचे उत्तर काय आहे? तर चेंबूर. चेंबूरला उपनगराला गॅस चेंबर असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, पिके आणि प्रमुख सुधारित जात दिले आहे आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर मित्रांनो, गव्हाची जात कोणती आहे? तर ती बनसे आहे. ज्वारीची, तर ज्वारीची सुवर्ण आहे. तांदळाची,
तर तांदळाची जात कोणती आहे तर चिनोर आणि कापसाची जात आहे लक्ष्मी. तर यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल तर ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, कोणता त्रिभुज प्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो? तर मित्रांनो याचे उत्तर आहे गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश. तर हा त्रिभुज प्रदेश हा हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पहाटे 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबाद म्हणजे 82°30' पूर्वरेखा उत्तर येथे किती वाजता ऐकायला येईल? तर ऑप्शन आहे रात्री 8:30 वाजता, सकाळी 9:30 वाजता, सकाळी 7:30 वाजता आणि फोर्थ आहे सकाळी 8:30 वाजता. तर मित्रांनो पहाटे जर 3 वाजता लंडन येथून प्रसारित होणारी बातमी अलाहाबादला किती वाजता ऐकायला येईल तर ती सकाळी 8:30 वाजता ऐकायला येईल म्हणजे 8:30 वाजता. तर ऑप्शन 4 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ठिकाण आणि ऐतिहासिक वैशिष्ट्ये दिली आहे आणि त्यांच्या जोड्या लावायच्या आहे. तर मित्रांनो पैठणची जोडी कशाला लागेल तर ती शालिवाहन राजाची राजधानी होती. बी कल्याण, तर कल्याण ही 11व्या शतकात चालुक्यांची राजधानी होती. अचलपूर, तर अचलपूर ही राष्ट्रकूटांची राजधानी होती. आणि कोल्हापूर सिल्हारा राजघराण्याची राजधानी होती. तर मित्रांनो यानुसार योग्य आन्सर कोणतं असेल तर ऑप्शन 4. नेक्स्ट क्वेश्चन, कापसाचे दर हेक्टरी उत्पादन सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता? तर तो कोणता जिल्हा आहे तर तो पुणे जिल्हा आहे. तर मित्रांनो ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. मित्रांनो ही प्रिलियम एक्झाम 2013चे क्वेश्चन पेपर आहे. तर तेव्हा पुणे हा जिल्हा कापसाचे दर हेक्टरी उत्पन्न सर्वात जास्त असलेला जिल्हा होता. नेक्स्ट क्वेश्चन, नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहे? तर याचे उत्तर आहे फक्त मैकल रांगा. तर ऑप्शन 3 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्राचीन ग्रंथामध्ये मूषक, आळूक, कूपक अशी नावे असलेला खालीलपैकी कोणता प्रदेश आहे? तर मित्रांनो याचे उत्तर काय आहे तर कोकण. तर कोकण हा मूषक, आळूक, कूपक अशी नावे असलेला प्रदेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, आशियातील सर्वात मोठे कृषी विश्वविद्यालय कोठे आहे? तर याचे उत्तर आहे हिंसारला. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खोऱ्यांचा क्रम बरोबर आहे? तर याचे उत्तर काय आहे तर तापी, गोदावरी, सीना, भीमा आणि कृष्णा. तर ऑप्शन 1 हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील वाक्य योग्यरित्या पूर्ण करा. गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग. तर ऑप्शन आहे दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप आणि अंटार्क्टिका. सेकंड, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका. थर्ड, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलिया. फोर्थ, भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. तर मित्रांनो गोंडवाना हा एक मोठा भूभाग होता, त्या अंतर्गत असलेला भूभाग कोणता आहे तर भारत, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि अंटार्क्टिका. तर ऑप्शन 2 हे करेक्ट आन्सर आहे.